सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर बघा, आज गुरुवार आहे. सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. आणि आपण प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी कुलदैवतीची सेवा उपासना करत असतो. त्याच पद्धतीने प्रत्येक घरातली कुलस्त्री आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद राहावा म्हणून सेवा उपासना चालू असतात. तर त्याच सेवा, तेच थोडके उपाय आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे काय, तुमच्या घरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, तर षोडोपचारी अभिषेक हा झालाच पाहिजे. आता तुम्ही शुक्रवारी करा, गुरुवारी करा, मंगळवारी करा, तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी षोडोपचारी अभिषेक करायचा आहे. पौर्णिमा असेल, अष्टमी असेल, तर या दिवशी तर अवश्य आवर्जून माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा. अभिषेक आता कोणत्या मंत्राने करायचा, तर श्रीसूक्त 1 वेळा म्हणून करू शकता, 16 वेळा म्हणून करू शकता, किंवा अगदी ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. तर अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला, वृक्षाला घालू शकता. घरात थोडं थोडं शिंपडायचं सगळीकडं. आणि मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर या सेवा करायच्या नाहीत. आपल्या प्रत्येक सेवेचं पावित्र्य हे राखायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालायचा. धूप दीप ओवाळून घ्यायचा. हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायच्या आणि अक्षदा वाहून घ्यायच्या. फूल, तर बघा तुमच्याकडे कमळाचं फूल उपलब्ध झालं पाहू शकता. गुलाब आवडतो, गुलाब अत्तर लावून गुलाबाचं फूल अर्पण करू शकता. त्याचबरोबर मखाणे असतील, मखाण्यांची खीर, तर जे काही तुम्हाला जमेल, किंवा अगदी साधी तांदळाची खीर जमली, किंवा फळ किंवा दुधाचा साखरेचा नैवेद्य जमला तरी तो सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचबरोबर श्रीयंत्र आणि लक्ष्मीयंत्र, लक्ष्मीची मूर्ती या दोन्हीवरती सुद्धा कुंकुमार्चन आठवड्यातला 1 दिवस तरी करायचं आहे. एकदा म्हणा श्रीसूक्त आणि कुंकुमार्चन करा, किंवा 108 वेळा कमलात्मक मंत्र म्हणून कुंकुमार्चन करा, किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून, किंवा नवार्णव मंत्र म्हणून, यापैकी जे काही जमेल ते म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन हे श्रीयंत्र तसेच महालक्ष्मीच्या मूर्तीवरती करायचं आहे. घरात श्रीयंत्र असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि फक्त यंत्र आणून उपयोग आहे का, तर नाही. ते वरचेवर सिद्ध करणं, त्याच्यावरती सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्रीयंत्र जर घरात असेल तर प्रत्येक पौर्णिमेला, अष्टमीला त्याची सेवा झालीच पाहिजे. तुम्ही पौर्णिमेला तरी कमीत कमी श्रीयंत्र दररोज धुवायचं नसतं. पौर्णिमेला एकदा जरी अभिषेक घातलात, जलाभिषेक नुसता घातलात तरीही चालू शकतं. त्याचबरोबर आता महालक्ष्मीची सेवा काय करायची, तर सकाळी किंवा अगदी सायंकाळी. सकाळी सगळ्यांची गडबड असते, धावपळ असते, पण सायंकाळचा वेळ हा सगळ्यांचा निवांत असतो. तर आपण जेव्हा सायंकाळच्या वेळेस सगळं स्वच्छ होऊन, शुचिर्भूत होऊन माता लक्ष्मीची सेवेला बसायचं. सेवेला बसताना धूपदीप लावून घ्यायचं, आपला मुख्य प्रवेशद्वार उघडा ठेवायचा, तुळशीला धूपदीप दाखवून घ्यायचा. आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम हे वैभवलक्ष्मीच्या ग्रंथात आहे, त्यात 16 वेळा, श्रीसूक्त जमलं तर 16 वेळा, कनकधारा स्तोत्र 1 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा. महालक्ष्मीचे हे खूप खूप प्रभावी मंत्र आहे. बघा, दररोज तुमच्या घरात श्रीसूक्तचं पठण हे झालंच पाहिजे. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. लक्ष्मी माता ही अतिशय चंचल आहे. त्यामुळे ही सेवा तुम्हाला एकाच बैठकीत करायची आहे. याला काहीही संकल्प करण्याची आवश्यकता नाही. फक्त दररोज नित्यसेवेमध्ये तुम्हाला हे पठण करायचं आहे. आता ज्यांना शक्य नाही दररोज, तर त्यांनी कमीत कमी शुक्रवारी करू शकता, त्याचबरोबर मंगळवारी करू शकता, ज्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम मी नित्यसेवेमध्ये पठण करा. मी नेहमी सांगते, व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसूक्तम हे खूप प्रभावी मंत्र किंवा स्तोत्र आहेत. तर त्याचं पठण नित्यसेवेमध्ये करून पहा आणि अनुभूती घ्या. तर श्रीयंत्राच्या समोर तुपाचा दिवा लावायचा. महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्यासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एका जागी बसून छानपैकी याचं वाचन करायचं आहे. आणि याची अनुभूती खरंच विलक्षण आहे आणि घेण्यासारखी आहे. आपल्याला याची अनुभव हे येतातच. त्याचबरोबर श्रीयंत्र महालक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्हाला जर कुंकुमार्चन करायचं असेल तर पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी तुम्ही करू शकता. अष्टमीला करू शकता. एकदा जरी श्रीसूक्त म्हणून केलं तरी चालू शकतं, किंवा महालक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे, देवी अष्टोत्तर नामावली यापूर्वी मी शेअर केलेली आहे, तर हे सगळं म्हणून तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती, टाकावरती, फोटोवरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता. तर ह्या खूप साध्या सोप्या सेवा आहेत, पण तितक्याच अनुभवी सेवा आहेत.
त्यामुळे महिलांनी दररोज आपल्या घरात शुचिर्भूतता पाळायची आहे. सायंकाळचं वेळात आपल्या घरात या सेवा झाल्या पाहिजेत. तसेच कालभैरवाष्टकचं पठणसुद्धा झालं पाहिजे. घरात वादविवाद होऊ नयेत यासाठी. त्यामुळे या साध्या सोप्या सेवा अवश्य करा. त्याचबरोबर माझ्या चॅनेलची मॉनिटायझेशनची प्रक्रिया चालू होती. तसेच भावाचं लग्न होतं. या सगळ्या धावपळीत आठवडाभर व्हिडिओ टाकणं शक्य झालं नाही. त्यासाठी क्षमस्व आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील व सेवा ओरली तरी तोंडी तरी कुणाला प्रत्येक सेवेकरीपर्यंत पोहोचवा. ज्यांना गरज आहे, ज्यांच्यावर खूप कर्जपाणी आहे, अशांसाठी अवश्य ही सेवा तोंडी तरी कुणाला तरी सांगा. तर आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.